अंतकरणातून हाक मारल्यानंतर आपल्या समोर मामा काय येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. अंतकरणातून हाक मारता आली पाहिजे. आणि हाक का मारावी? कारण बाळमामा साधू संत तर आहेत, भगवंत तर आहेत, पण मायबाप लेकराचा सांभाळ करतात. आणि म्हणून आपण त्यांचं गुणगान केलं पाहिजे. अभंगाचं प्रथम करा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. माझ्यासारखं पतित कामराने तुमच्यासारख्या साधू संतांचं काय गुणगान करावं. पण एवढी मोठी विभूती असणारे बाळमामा आहेत. मला असं वाटतं मामा काय साधी विभूती नाहीत, पण आपल्या जीवनातून आपल्याला सगळ्या समस्या घालवायच्या असतील, ज्याला वाटतं समस्याचं चांग भलं व्हावं, त्याने फक्त अगोदर बाळमामाच्या नावानं चांग भलं म्हणावं. कारण त्यांचं नामच किती गोड आहे. चांग भलं र देवा चांग भलं, बाळमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं देवा चांग भलं, बाळमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं देवा चांग भलं, बाळमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं देवा चांग भलं.